हॅलो, नमस्कार मंडळी. आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज काय पिऊला खूपच बरं नाही आहे. तर मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलतं आणि खूप सारे असं औषधं दिल्यात त्या डॉक्टरांनी. आणि काय झाले काय माहिती, सारखी तोंडात बोटं घालते, काय पण वस्तू जे सापडाल ते तोंडात घालते. खूप आगाव झाल्या पिहू आणि ऐकत तर काही नाही. तर असं खूप सारा ताप आला होता, जुलाब लागले होते. तर हॉस्पिटलला गेल्यावर शांत बसले. आता गपचूप बाहेरून आलो आहे ना आम्ही थोडंसं, तर बाहेरचं वातावरण बघून थोडं शांत झालं आहे. आणि इथं बघा परली बॉटलसोबत खेळ करत बसलाय. आणि जेव्हापासून स्कूलून आले तेव्हा सारखी खेळते आहे दिवसभर आणि अभ्यासाचं नाव नाही आहे. आणि इकडे लवली चांगला अभ्यास करत बसले आणि तिला सांगायची गरज नाही. आणि सगळा अभ्यास येतो ना, तर ती अभ्यास करते रोजचा रोज. आणि इथं परली बघा पेन्सिल आणि वही ठेवून तिचं खेळायचं चाललं आहे. आणि तिला पण ABCD काढायची होती, तर थोडं काढ अशी करते. एक अक्षर काढते, एक अक्षर नाही काढत आणि सारखी पटापट उठत राहते, जाग्यावरनं बसत नाही एका ठिकाणी. तर सारखं बोलावं लागतं तिला, अभ्यास कर अभ्यास कर. आणि पिहू बघा तिचे बॉटल्स घेऊन खेळत आहे औषधाचे. आणि हे औषध बनवायचं होतं, त्याच्यामध्ये पाणी होतं आणि हे बॉटलमध्ये घालून औषध तयार करायचं होतं. आणि ह्याला असं तयार करून एक 5-10 मिनिट ठेवून द्यायचं. सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर देणार आहे. आणि तिला टोटल अशा 3 बॉटल्स दिलेल्या त्या सरांनी. तर आता मी 2 पाजवणार आहे आणि एक तशीच ठेवून देते, थोड्या वेळाने पाजते. आणि पिहू औषध पहिल्यापासूनच पित नाही, खूप सारा त्रास करते औषध प्यायला. आणि परली औषधं असं तिला औषधं पाहिजेच प्यायला, असं नगन आहे म्हणत ती औषध प्यायला कधी पण. आणि लवली पण तशीच करायची, आत्ता पण तशीच करते. औषध प्यायला म्हणजे पूर्ण असं नको असतं तिचं. आणि पिहू पण लवलीसारखीच आहे आणि परली मात्र औषधं प्यायला सारखी रडी राहते. आणि आता पिहूला औषधं पाजते मी. तर रडते हे करते, पण असं धरून पाजायला खूप सारं त्रास होते. थोडं पोटात गेलं, थोडंसं बाहेर आलं असं झालं. आणि पेली तर व्यवस्थित. तर आता दुसरं पण औषध पाजणार आहे एकसाथच. तर दोन्ही खूप सारा ताप आहे आणि ती कमी झाला पाहिजे लवकरच. दिवसभर वाट बघितली कमी होईल म्हणून, घरचंच औषध होतं ते दिलेलं. तर नाही झाला, कशी उलटेसारखं करते वाक वाक. तर आता इथं दुसरं पण औषध पाजते. तर तिला परली जरा खेळवते म्हणून तिचं ऐकत असं बसल्या शांत. आणि पाणी पण प्यायला नगं म्हणते, कारण की तिला औषधच देते असं परत आणि वाटते औषध पिल्यानंतर पाणी पण नाही पित आहे. तर इथं बघा पूर्ण असं उलटी करून सोडली औषधं, ते पोटात पण नाही गेले. तर आता हे सगळं चटई मी अगोदरच असं पाणी सांड असं काहीतरी कर असं सारखी करत राहते. त्याच्यासाठी खालीच बसते आणि मी आणि पिहू जिथं आम्ही बसले तिथंच झोपतो. आणि लवली आणि परली वरती झोपतात पलंगावरती. आता हिचे सगळे कपडे काढून, हे चटई काढून परत दुसरं आथरण घालून आणखी स्वयंपाक पण बनवायचा आहे, बनवलं नाही. तर संध्याकाळचे आता 7-7:30 झाल्यात. तर आता स्वयंपाक बनवायचा आहे. स्वयंपाक बनवायचं पण टेन्शन आहे, त्याच्यात पिहू पण बसत नाही. तर इथं बघा तुम्ही चायनाची मॅगी आहे ही. तर लवली परलीनं आम्ही कुठेतरी बाहेर गेल्यावर आणलं होतं. तर हे बघा 150 रुपयाला एवढीशीच मॅगी आहे. आणि आपल्या मॅगीचे 1-1.5 पॅकेट होईल एवढीशी मॅगी आहे. आणि किती महाग, 150 रुपयामध्ये आपल्याला आपली मॅगी 10-15 पॅकेट येतात. तर एवढंसं आहे, तर ही बनवणार आहे. आणि इथं वाचायला पण सगळं इंग्रजीत आणि ते चायनाच्या भाषेत होतं, काही कळलं पण नाही. आणि लवलीला विचारलं तर मम्मा ते गरम पाणी करून हे ते बनवायचं राहते आणि तू तसं बनव. मला काय जमलं नाही. मग मी आपलं जसं आपण मॅगी बनवतो तसंच बनवलं. गॅस चालू करून एक हे घेतलं कढई, त्याच्यामध्ये पाणी घातलं. मला वाटलं जास्त पाणी लागल म्हणून मी अगोदर जास्त पाणी घातलं आणि थोडंसं मीठ घातलं. आणि तर
लवली म्हणली की हे चांगलं नाही होत असं तसं, तर काय आपल्या मॅगीसारखं आटून केल्यावर ते चांगलं लागेल असं वाटलं, पण ते काय चांगलंच लागलं नाही आणि त्याने खाल्ल्या पण नाहीत. ते नंतर काय मलाच आता एवढे पैसे दिले आपण तर काय आता खाल्लंच पाहिजे म्हणून काय थोडंसं मी पण खाल्लं आणि बाकीचं तसंच टाकून दिलं. एवढं काही चांगलं नव्हतं ते आणि काय आवडलं पण नाही पोरींना. तर असं काय आजचं हे होतं रुटीन माझं. दिवसभरचं तर नाही दाखवलं, रात्रीचं थोडंसं दाखवलं आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. मस्त आता काय